जय शिवराय मित्रांनो. पी-एम किसान योजनाचा 16वा हप्ता अ, केव्हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल याच्याबद्दल आता मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. नवीन जी-आर आलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे 28 फेब्रुवारी 2024 यवतमाळ येथून एक बटन दाबून शेतकऱ्याच्या सर्व अकाउंटमध्ये 2,000 रुपये पी-एम किसान योजनाचे 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा होणार आहेत. असं वरून जी-आर आलेला आहे. ही काही अफवा नाही, वरून जी-आर आलेला आहे. आणि जे नमो शेतकरी योजना आहे, आपल्या राज्य शासनाची नमो शेतकरी योजना आहे, तिचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या जे पात्र शेतकरी होते पी-एम किसान योजनेचे, त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे. आणि दुसरा हप्ता त्याचा आता त्याच रोजी 28 फेब्रुवारी 2024 त्याच रोजी दुसरा हप्ताही जमा होईल असा वरून जी-आर आलेला आहे. तर पुढे काय होते आपण बघूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या योजनामध्ये काही खूप अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या, ज्यांचा पत्ता बदलला, ज्यांचे काही अकाउंट नंबर जे आय-एफ-सी कोड आहेत बँकेचे ते बदलले, तर काही खूप शेतकऱ्यांना याचा लाभ आता होय नाही. शेतकऱ्यांचे बँक सेटिंग स्टेटमेंट पेंडिंगमध्ये दाखवत आहे. तर त्यांनी बँकमध्ये जायचं. काही शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड लिंक नाही तर बँक संग, असे बिन प्रॉब्लेम होत आहेत. काहीचं पत्ता वेगळा आहे, ठिकाण वेगळं आहे, तर अशा दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत सरकाराकडून. तर ह्या दुरुस्ती तुम्ही डॉक्युमेंट दाखवून तुम्हाला व्हेरीफाय करून तुमच्या तहसीलमध्ये जायचं आहे. तिथं सरकारी अधिकारी राहते, तिच्याकडं हा डिपार्टमेंट आहे. तिच्यापाशी जाऊन तुम्ही तुमचा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करू शकता आणि तुमची जी पी-एम किसान योजना आहे ती चालू करू शकता. नंतर काही जणांचे आधार कार्ड बँकमध्ये लिंक नाही, तर बँकमध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड लिंक करणं बँकेला आवश्यक आहे. नाहीतर पी-एम किसान योजनेचे पैसे हे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत. काही शेतकऱ्यांची के-वाय-सी पूर्ण व्हायची राहिली आहे, त्यांनी के-वाय-सी पूर्ण करायची आहे. तर हा हप्ता तर आता 28 फेब्रुवारी 2024 मध्ये येणार आहे. पुढच्या हप्त्याच्या बाबतीत तुम्ही सर्व तुमची तयारी पूर्ण करून ठेवायची आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आलेली आहे, वारस हक्काने जमीन आली आहे, त्यांनी आपली नोंदणी करायची आहे. जवळच्या CSC सेंटरमध्ये जायचं आहे आणि नोंदणी करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.